हरे कृष्णा। जय राधा माधव कुंज बिहारी, 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 जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन ब्रजनरंजन, यशोदानंदन ब्रजनरंजन, यशोदानंदन ब्रजनरंजन, नंदन ब्रजनरंजन, यमुना तीरावन चारी, यमुना तीरावन चारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी। श्री श्री राधा गोपाल भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने, नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर सर्व भक्तांचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या भगवद्गीता अभ्यास वर्गामध्ये स्वागत आहे। तर थोडं माफ करा, काही आपलं जे चॅनल आहे विटा सत्संगचं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे आज जरा वेळ झाला आपल्याला सुरू करायला। आणि त्यामुळे आपलं लेक्चर आज मोहित पोवाय त्यांच्या नावानं सुरू केलेलं आहे। त्यांच्या नावाचं एक
चॅनल आहे त्याच्यावर आपण केलेलं आहे. मग ते काही प्रॉब्लेम आहे ते आपण रेक्टिफाय करून पुन्हा आपलं हे लेक्चर आपल्या चॅनलवर अपलोड करू. परंतु आता लाईव्हमध्ये आपण सर्वजण पाहू शकता. सुरू झालं का? आणि त्यात आता लगेच लाईट पण गेली होती त्यामुळे आणि मध्येच थांबलं होतं. तर ठीक आहे, आपण पुन्हा आपली भगवद्गीतेवरची चर्चा आता सुरू करू. एक मिनिट. ठीक आहे, आज जरा वेळ झालेला आहे. जेवढे होईल तेवढी आपण चर्चा करू. तर मागच्या वेळेला आपण भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायाला सुरुवात केली होती. 12व्या अध्यायाचं नाव आहे भक्तियोग. आणि भक्तियोगाचा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये पहिला श्लोक आपण सुरू केला होता, वाचला होता. त्याचा अर्थ आणि तात्पर्य पण थोडं वाचून त्याच्यावर चर्चा केली होती. तर आज त्याच पहिल्या श्लोकाच्या तात्पर्यामधला शेवटचा पॅरेग्राफ आपला राहिला होता, तर त्यातून आपण सुरुवात करू. तर गेल्या आठवड्यामध्ये आपण थोडं विस्तारितपणे की आपल्या मनुष्य जीवनामध्ये भक्तीच्या अंतर्गत किंवा आध्यात्मिक ज्ञानाच्या अंतर्गत साकारवाद आणि निराकारवाद हे समजून घेणं किती महत्त्वपूर्ण आहे याच्यावर आपण थोडी चर्चा केली होती. आणि त्यामुळेच अर्जुन युद्धक्षेत्राच्या युद्धाच्या भूमीवर पण भगवंतांना या भक्तियोगाच्या अध्यायामध्ये पहिला श्लोक काय विचारत आहेत की साकारवाद आणि निराकारवाद यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे, असे अर्जुन प्रश्न विचारत आहेत. आणि त्याचं उत्तर मग भगवंत आता दुसऱ्या श्लोकामध्ये देतील. तर आपण पहिला श्लोक पुन्हा वाचू, त्याचा अर्थ वाचू आणि जे तात्पर्य थोडं राहिलेलं आहे त्याने आपण चर्चा करू. तर सर्वजण आपण भगवद्गीता आपल्या सोबत घेऊन बसा, कारण आपण जे वाचणार आहोत सर्व पूर्ण तात्पर्य वाचत जाणार आहोत. तर आपण पाहत ऐकला तर आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने समजून येईल. पहिला श्लोक. अर्जुन उवाच एवं सतत युक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चापि अक्षरम अव्यक्तम तेषां के योगवित्तमा. भाषांतरण तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा. श्रील प्रभुपाद की जय. भाषांतर. अर्जुनाने पृच्छा केली, जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात त्यांपैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते. तर अशा पद्धतीने अर्जुन प्रश्न विचारत आहे की या दोन साधकांपैकी कोण परिपूर्ण आहे. मग आपण गेल्या आठवड्यामध्ये याच्यावर चर्चा केली होती आणि गेल्या चर्चेमध्ये आपण पाहिलं होतं की प्रमुखतः 4 प्रकारचे योग आहेत. योग ह्या शब्दाचा आपण अर्थ आपण सांगितलं होता सुरुवातीला. योग म्हणजे काय की जोडणे. तर योग हा संस्कृत शब्द आहे आणि संस्कृत मधल्या युज नावाच्या धातूपासून तो बनलेला आहे. आपण काही वेळा सांगितलेलं आहे की संस्कृत ही जी भाषा आहे त्याच्यामध्ये मूळ शब्द आहेत काही, त्या मूळ शब्दांना धातू म्हणलं जातं आणि त्या मूळ शब्दापासून इतर शब्दाची निर्मिती होते. मग मूळ धातू काय युज आणि त्याच्यापासून योग हा शब्द आलेला आहे. आणि योग या शब्दाचा अर्थ होतो जोडणं. आणि कोणाशी जोडणं? भगवंतांशी जोडणं. मग भगवंतांशी जोडण्यासाठी 4 प्रकारचे योग आहेत शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. मग गेल्या आठवड्यात आपण त्याची माहिती सांगितली होती की एक आहे कर्मकांड योग, दुसरा आहे ज्ञान योग, तिसरा आहे ध्यान योग आणि चौथा आहे भक्ती योग. तर अशा 4 प्रकारचे योग आहेत. त्या योगामधल्या काही साधनेच्या द्वारे त्या योगातला साधक भगवंतांशी स्वतःला जोडतो. मग कर्मकांड विधीमध्ये व्यक्ती कर्मकांड विधी करून यज्ञ करून देवी देवतांची उपासना करून भगवंतांशी स्वतःला जोडतो. ज्ञान योगामध्ये जो साधक आहे तो शास्त्रांचं विशेष करून वेदांत सूत्र आहे, 108 उपनिषद आहे, 4 वेद आहेत, यांचं फार गहनतेने अध्ययन करून भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करतो. ध्यान योगामधला व्यक्ती अष्टांग योगाचं पालन करून हृदयामध्ये परमात्म्याचं दर्शन करण्याचा प्रयत्न करतो. आणि भक्ती योगातला जो साधक आहे तो भगवंतांच्या साकार रूपाशी प्रत्यक्षपणे सेवा करून भगवंतांशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करतो. मग याच्यावर चर्चा आपण विस्तारितपणे गेल्या आठवड्यात केली होती.
तर हे 4 प्रकारचे योगी असतात. त्यामुळे आपण समजून घेतलं पाहिजे की योग हा शब्द, जसं आजकाल वर्तमानमध्ये योग या शब्दावरून लगेच लोकांना काय लक्षात येतं किंवा मनामध्ये येतं, योग म्हणजे जसं आपण प्राणायाम करत आहे, काही आसन करत आहे आणि त्याला आपण योग समजतो. का? कारण आता तेच ज्यादा प्रचलित झालेलं आहे. आणि योग म्हणजे योगासन करणं, प्राणायाम करणं, आपलं शरीर तंदुरुस्त ठेवणं म्हणजे योग असं आपण म्हणतो. परंतु शास्त्रामध्ये योग हा शब्द भगवंतांशी जोडणाऱ्या कार्यासाठी वापरला गेलेला आहे. आणि हे 4 प्रकारची कार्य आहेत ज्याच्यामध्ये आपण भगवंताशी जोडले जातो. आणि त्याच्या मध्ये एक मग ध्यान योग आहे, ज्याच्यामध्ये आसन आणि प्राणायाम पण येतं. परंतु आजकाल बरेच लोक फक्त आसन आणि प्राणायाम शिकवतात आणि त्यालाच योग म्हणतात. त्याच्यामध्ये भगवंतासंबंधी काही ज्ञान सांगितलं जात नाही. फक्त काही आसन करा म्हणजे शारीरिक कसरत असते ती, आणि थोडं प्राणायाम दिन करा आणि आपलं शरीर तंदुरुस्त ठेवा, आणि त्याला योग म्हणलं जातं. परंतु वास्तविक योग म्हणजे काय, की अशी कार्य ज्या कार्याच्या द्वारे आपण भगवंतांशी जोडले जातो. आणि ती कार्य प्रमुखतः 4 प्रकारची आहेत: कर्मकांड योग, ज्ञान योग, ध्यान योग आणि भक्ती योग. आणि मग पुढे आपण चर्चा केली की ह्या 4 योगाला पण 2 विभागामध्ये विभागलेला आहे. आणि ते 2 विभाग म्हणजे काय, एक आहे निराकारवादी आणि दुसरे आहेत साकारवादी. मग निराकारवादी म्हणजे कोण आपल्याला माहित आहे, आणि साकारवादी म्हणजे आपण भक्त जे भगवंतांना साकार मानून भगवंताची उपासना करतो. आणि निराकारवादी म्हणजे भगवंतांना म्हणजे त्या परम सत्याला निराकार मानून त्यांची उपासना करतात. मग आता हे जे 4 योग आहेत, या 4 योगाला ह्या 2 विभागामध्ये विभागलेला आहे. आणि याच्यामध्ये कर्मकांड योग करणारे जे साधक असतात, ज्ञान योग पालन करणारे जे साधक असतात आणि ध्यान योग पालन करणारे जे साधक असतात, हे तिन्ही योगाचे साधक हे भगवंतांना निराकार मानतात. म्हणून हे 3 योगी असतात, हे निराकार विभागामध्ये मोडले जातात. आणि जे भक्ती योग असतो, योगी असतो, भक्ती योगाचा साधक जो असतो, तोच भक्त भगवंतांना साकार मानतो. म्हणजे काय झालं, आता पुन्हा आपण लक्षात घ्या, 4 प्रकारचे योग आहेत आणि त्या 4 योगाला 2 विभागामध्ये विभागलेला आहे. तर त्या 4 योगामधले 3 योग हे पहिल्या निराकार विभागामध्ये येतात, आणि जे भक्ती योगाचे साधक आहेत किंवा भक्ती योग हा साकारवादामध्ये येतो. आपण ही चर्चा केली होती. आणि मग निराकारवादासाठी शास्त्रामध्ये काय काय शब्द आले त्याची पण आपण ते पण सांगितलं होतं. तसं निराकारवाद, निर्विशेषवाद, अद्वैतवाद, ब्रह्मवाद, तर्कवादी, ज्ञानी असे बरेच वेगळे शब्द शास्त्रांमध्ये येतात. आणि ते सर्व शास्त्रांचा अर्थ एकच आहे की ते सर्वजण कोण आहेत, निराकारवादी. मग अशा पद्धतीने थोडी आपण चर्चा केली होती. मग आता पहिल्या श्लोकाचं जे तात्पर्य राहिलं होतं आपण आता ते वाचू, म्हणजे जेणेकरून आपल्याला आता आपण ही थोडं रिमाइंड म्हणजे थोडं स्मरण केलं मागे जी चर्चा केली होती ती, त्यामुळे आपल्याला आता पुढचा पॅरेग्राफ चांगला समजून येईल. तर आता पॅरेग्राफ कुठला आहे पहा, 438 नंबरचं पेज काढा आणि त्याच्यामध्ये ह्या श्लोकाच्या तात्पर्याचा शेवटचा पॅरेग्राफ आपला राहिला होता. तर आपण तिथून वाचू. तर आपण पाहत आहे का, अशा प्रकारे योगी जनांचे 2 प्रकार आहेत. मग प्रभुपाद इथं लिहित आहेत, योगी जनांचे अशा प्रकारे 2 प्रकार आहेत. आणि ते 2 प्रकार कोणते, निराकारवाद आणि साकारवाद. पुढे म्हणतात, आता या दोघांपैकी कोणता वर्ग अधिक परिपूर्ण आहे आणि कोणता मार्ग अधिक सुकर आहे हे निश्चित करण्याचा अर्जुन प्रयत्न करीत आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तो आपल्या स्थितीचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे, कारण तो श्रीकृष्णांच्या साकार रूपामध्ये अनुरक्त झालेला आहे. तो निर्विशेष ब्रह्मावर अनुरक्त नाही. आपली स्थिती सुरक्षित आहे अथवा नाही हे जाणण्याची त्याला इच्छा आहे. प्राकृत जगतात असो अथवा भगवंतांच्या आध्यात्मिक जगतात असो, निर्विशेष ब्रह्माचे ध्यान करणे अतिशय क्लेशदायक असते. वस्तुतः मनुष्याला परमसत्याच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीची परिपूर्ण अनुभूती होऊ शकत नाही. म्हणून अर्जुनाला म्हणायचे आहे की अशा कालापयाचा काय उपयोग आहे. 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला अनुभव आला की श्रीकृष्णांच्या साकार रूपामध्ये अनुरक्त होणे ही सर्वोत्तम गोष्ट आहे, कारण त्यामुळे तो इतर सर्व रूपे जाणू शकत होता आणि त्याचवेळी त्याच्या श्रीकृष्णांवरील प्रेमात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत नव्हता. अर्जुनाने या श्लोकात श्रीकृष्णांना विचारलेल्या प्रश्नामुळे परमसत्याच्या निराकार आणि साकार रूपातील भेद स्पष्ट होईल. आता प्रभुपाद इथं अर्जुनाचा काय भाव आहे ते ह्या पॅरेग्राफ मध्ये सांगत आहेत. कारण अर्जुनाला
स्पष्ट जाणून घ्यायचं आहे की काय श्रेष्ठ आहे. का? कारण अर्जुन हा भगवंताच्या साकार रूपावर आसक्त आहे. कारण कृष्ण नेहमी त्यांच्या सोबत असतात आणि कृष्णाच्या द्विबीज रूपावर तो फार आसक्त आहे, त्याप्रती फार आकर्षित आहे. परंतु काही साधक असतात किंवा काही योगी ऋषीमुनी आहेत जे भगवंताच्या निराकार तत्वाची उपासना करतात. आणि हे आत्ताच कलियुगामध्येच नाही तर हे प्रत्येक युगामध्ये असे लोक असतात. मग सतयुग असू दे, द्वापरयुग असू दे, किंवा त्रेतायुग असू दे, किंवा कलियुग असू दे, तर प्रत्येक कालावधीमध्ये काही लोक हे निराकार तत्वाची उपासना करणारे पण असतातच. आणि अर्जुनाच्या कालावधीमध्ये पण होते. आणि म्हणून आता अर्जुनाला आपली स्थिती कशी आहे हे जाणून घ्यायचं आहे की मी कृष्णाच्या साकार रूपावर आसक्त आहे आणि बाकी काही योगी असतात जे भगवंताच्या निराकार तत्वावर आसक्त असतात. मग त्या योगींमध्ये आणि माझ्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे किंवा कोणती गोष्ट श्रेष्ठ आहे. आणि अर्जुनाला मग त्याद्वारे आपण सेफ आहोत का म्हणजे आपली स्थिती, आपली पोझिशन सेफ आहे का हे जाणून घ्यायचं होतं. का? कारण अर्जुनाला भगवंताच्या निराकार ब्रह्मज्योतीबद्दल आसक्ती नव्हती, भगवंताच्या साकार रूपाबद्दल आसक्ती होती. आणि तर तात्पर्यामध्ये शेवटी आणि प्रभुपाद सांगतात, कारण अर्जुनाने आत्ताच 11व्या अध्यायाचं आपण चर्चा केलेली आहे, थोड्याच वेळापूर्वी अर्जुनाने भगवंतांचं विश्वरूप पाहिलं होतं. आणि ते विश्वरूप कशातून उत्पन्न झालं होतं? भगवंताच्या द्विबीज रूपातून उत्पन्न झालं होतं. आणि त्याच द्विबीज रूपातून भगवंतांनी अर्जुनाला चतुर्भुज रूप पण दाखवलं होतं. मग आता अर्जुना पूर्ण खात्री पटली होती की जे भगवंतांचं द्विबीज रूप आहे हेच सर्वश्रेष्ठ आहे. त्या द्विबीज रूपाप्रती आसक्त होणं हे सर्वोच्च आहे, हे त्याला पटलेलं होतं किंवा पूर्णतः खात्री होती. का? कारण त्याच्यातूनच विश्वरूप प्रकट होतं किंवा चतुर्भुज रूप प्रकट होतं. आणि मूळ रूप हे द्विबीज रूप आहे, हे त्यांनी आता थोड्या वेळापूर्वीच पाहिलेलं आहे. परंतु तरी पण आता कृष्णांच्या द्वारे त्यांना ती खात्री पटवून घ्यायची आहे की कोण श्रेष्ठ आहे, साकारवादी श्रेष्ठ आहेत का निराकारवादी. का? कारण अर्जुन हा साकार रूपावर आसक्त होता म्हणून. ठीक आहे. मग आता पुढच्या श्लोकामध्ये कृष्ण आता लगेच उत्तर देतात. आता ज्यादा काही हे नाही, दुसऱ्या श्लोकामध्ये लगेच भगवंतांनी स्पष्टपणे अर्जुनाला उत्तर दिलेलं आहे. फार महत्वपूर्ण श्लोक आहे. तर आपण श्लोक पहा, सर्वजण पाहत ऐका. श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्ततमा मतः. भाषांतर आणि तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा. भाषांतर. श्री भगवान म्हणाले, जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. पहा, भगवान श्रीकृष्णाने इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. काही शंका ठेवण्याचं काहीच कारण ठेवलेलं नाही भगवंताने, किंवा काही थोडं डाऊट्स राहतील एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये किंवा शंका राहतील असा काही प्रश्नच मागे ठेवला नाही भगवंताने. स्पष्ट इथं कृष्ण म्हणतात, काय म्हणतात की जे माझ्या साकार रूपावर आपलं मन स्थित करतात आणि दृढ श्रद्धेने माझी उपासना करतात, उपासना म्हणजे सेवा करतात, तर माझ्या मते ते सर्वोत्तम आहेत. ते मे युक्ततमा मता. कृष्ण ह्या श्लोकामध्ये ते म्हणजे तसे जे भक्त असतात ते युक्ततमा मता म्हणजे ते फार श्रेष्ठ आहेत असं कृष्ण इथं स्पष्टपणे म्हणतात. तरी पण पहा, आपण मागच्या भगवद्गीतेच्या क्लास नंतर जो रविवारचा आपला क्लास झाला होता तर त्या क्लासमध्ये थोडी ह्याच विषयावर चर्चा केली होती. तर आपल्याला जर स्मरण केलं तर लक्षात येईल, कारण त्यावेळेला आपण भगवान श्रीकृष्णांच्या लीलेमधला जे भगवंतांचे वडील नंद महाराज आहेत त्यांना एका सापाने गिलंकृत करण्याचा प्रयत्न केला होता, त्या प्रसंगाची चर्चा करत होतो गेल्या रविवारी. आणि त्या प्रसंगातून जे अवगुण प्रकट होतो किंवा एखाद्या अवगुणाचं ते जो प्रसंग प्रतीक आहे तो पण कोणता अवगुण आहे की निराकार निर्विशेषवादाचं ज्ञानाच्या द्वारे भक्तीचं ज्ञान आच्छादलं जाणं. तर हे अवगुणाचा तो प्रतीक होता. आणि त्यामुळे रविवार पण आपण ह्याच विषयावर चर्चा केली होती. आणि तुम्ही स्मरण केल्यानंतर लक्षात येईल आपल्याला की मी त्यावेळेला एक प्रसंग सांगितला होता की आम्ही एका अशाच निराकारवादी समुदायाच्या एका अनुयायांना भेटलो होतो. आणि ते व्यक्ती मला काय सांगत होते की निराकार तत्वाचं ध्यान करणं हे साकार रूपाची उपासना करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हे असं मला ते सांगत होते, पटवून देण्याचा प्रयत्न करत होते.
आणि ते काय म्हणत होते की साकार रूपाची उपासना करणं, मग ते देवी देवतांची असू दे किंवा भगवंताची असू दे, कारण त्यांच्या दृष्टिकोनातून कृष्ण, राम किंवा इतर देवी देवता सर्व समानच आहेत. भगवंत आणि देवी देवता असं त्यांच्यामध्ये काही भेदच नाही त्यांच्या दृष्टिकोनातून. का? कारण त्यांच्या दृष्टिकोनातून हे देवी देवता किंवा भगवंतांचं जे रूप आहे हे अस्तित्वाचंच नाहीये. ते काय म्हणतात की निराकार ब्रह्मज्योतीवर ध्यान केंद्रित करणं ज्यांना शक्य होत नाहीये, असे कमी बुद्धिमानाचे जे लोक असतात, त्यांच्या दृष्टिकोनातून जे साकारवादी आहेत ते कमी बुद्धिमान लोक आहेत, त्यांना निराकार ब्रह्मज्योतीवर ध्यान केंद्रित करता येत नाही. आणि म्हणून शास्त्रामध्ये काही पूर्ववर्ती ऋषीमुनींनी काय केलेलं आहे, असे साकार रूपाची कल्पना केलेली आहे. मग ते देवी देवतांची रूप असतील, कृष्णाचे असतील किंवा प्रभू रामचंद्राचे असतील, कोणाचे पण असतील, किंवा भगवंताच्या वेगवेगळ्या अवतारांचे रूप असतील, तर ते सर्व फक्त कल्पित रूप आहेत. आणि कशासाठी ते रूप कल्पना केलेले आहेत की कमी बुद्धीचे लोक, त्यांना निराकार ब्रह्मज्योतीवर ध्यान करण्यासाठी फार कठीण जातं आणि त्यांना मग काहीतरी ऑब्जेक्ट म्हणजे रूप असेल तर त्या रूपावर ते सहजासहजी ध्यान करू शकतात आणि त्यांच्यासाठी हे असं रूप सांगितलेले आहेत. परंतु जे वास्तविक बुद्धिमान असतात ते डायरेक्ट निराकार ब्रह्मज्योतीवर ध्यान केंद्रित करतात, असं ते मला सांगत होते. आणि त्यांच्या उद्देशाने मग त्यांचा अर्थ काय होता सांगण्याचा, की ते इनडायरेक्टली सांगत होते की तुम्ही जे काही करत आहात ते कमी बुद्धिमान लोकांचं कार्य आहे. म्हणजे आपण जे साकार वैष्णव जे करत आहोत ते कमी बुद्धिमान लोकांचं कार्य आहे आणि त्यांनी जे करतात ते फार बुद्धिमान लोकांचं कार्य आहे आणि श्रेष्ठ कार्य आहे, असं ते सांगत होते. परंतु आत्ता जो आपण श्लोक वाचला भगवद्गीतेतला, इथं भगवान श्रीकृष्ण स्वयं सांगत आहेत की कोण सर्वोत्तम आहे किंवा कोणतं कार्य श्रेष्ठ आहे. कोणतं कार्य श्रेष्ठ आहे पुढच्या 2-3 श्लोकामध्ये पण सांगतीलच. परंतु आता हे म्हणतायत की असा जो भक्त आहे जो माझी साकार रूपाची उपासना करतो तो सर्वोत्तम आहे. इथं स्पष्टपणे कृष्ण म्हणतायत. परंतु आपण मागच्या वेळी तेच सांगितलं होतं की हे निराकारवादी जे लोक असतात ते ह्या गोष्टीला मानत नाहीत. का? कारण त्यांना भगवंत बनण्याचं एक प्रकारे आपण म्हणतो एकदम ग्रामीण कडक भाषेमध्ये म्हणायला झालं तर त्यांना भगवंत बनण्याचं डोहाळे लागलेले असतात. का? कारण त्यांना भौतिक जगामध्ये भोगता बनण्याचा भरपूर त्यांनी प्रयत्न केला, इंद्रिय भोग करण्याचा, आणि त्याच्यामध्ये त्यांना यश आलं नाही. भरपूर त्रास किंवा फ्रस्ट्रेशनला सामोरं जावं लागलं त्यांना. आणि एखाद्या व्यक्तीकडून त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही या भौतिक जगातल्या भोगाला प्राप्त करण्यासाठी एवढं का प्रयत्न करतात, ह्या आमच्या साधनेचं तुम्ही पालन करा, तुम्ही ह्या भौतिक जगातलं भोगता सोडा, तुम्ही भगवंतच बनू शकता, असं जेव्हा त्यांना सांगितलं जातं तर ते फार एकदम आनंदित होतात किंवा त्यांना फार ते चांगलं वाटतं. आणि मग ते भगवंत बनण्याच्या उद्देशाने, भगवंताशी एकरूप होण्याच्या उद्देशाने ती साधना करत आहेत आणि त्यामुळे त्यांना ते फार चांगलं श्रेष्ठ कार्य वाटतं. आणि असे जे समुदाय आहेत, मागच्या वेळेला आपण सांगितलं होतं, हे समुदायातले बरेच असे समुदाय आहेत जे भगवद्गीतेच्या आधारेच त्यांचं ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतु किती मोठी फसवणूक आहे पहा किंवा मिथ्याचार आहे की भगवद्गीतेमध्ये कितीतरी श्लोकामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगत आहेत की त्यांचं जे साकार रूप आहे श्रेष्ठ आहे. जसं 11व्या अध्यायामध्ये स्पष्ट भगवंतांनी साकार रूपाच्या त्याच्या द्विबीज रूपातून सर्व काही प्रकट केलं आणि पुन्हा ते शेवटी द्विबीज रूपामध्ये आले. त्याच्यावरून स्पष्ट होतं की भगवंताचं द्विबीज रूप सर्वात श्रेष्ठ आहे. आणि आता 12व्या अध्यायामध्ये तर स्पष्टपणे इथं कृष्ण म्हणतायत. 14व्या अध्यायामध्ये पण शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत स्पष्ट म्हणतात, ब्रह्मणो प्रतिष्ठोहम, की ब्रह्मज्योती ती माझ्यावर आश्रित आहे, माझ्यापासून उत्पन्न झालेली आहे. हे सर्व बऱ्याच ठिकाणी भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तरी पण हे लोक काय करतात की भगवद्गीतेतले असे जे श्लोक आहेत ज्याच्यामध्ये भगवंतांनी साकार रूपाचं श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे त्या श्लोकावर कधी बोलणार नाहीत. परंतु दुसरे असे काहीतरी श्लोक घेतील भगवद्गीतेमधलेच, ज्या श्लोकाला तोडून मोडून त्यांचं ज्ञान सांगता येईल अशा श्लोकांना धरून काय करतात, ते समाजाला त्यांचं ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि हे सर्व चालू आहे. परंतु भगवान श्रीकृष्णाच्या साकार रूपाला मानणार नाहीत आणि कृष्णाला शरण पण जाणार नाहीत. म्हणून प्रभुपाद काय म्हणतात, मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की अशा लोकांचं भगवद्गीतेचं ज्ञान म्हणजे काय, मायनस कृष्णा, की ते भगवद्गीतेवर ज्ञान देत आहेत परंतु त्याच्यामध्ये मायनस कृष्णा केलेला आहे. त्यांनी कृष्णाला मायनस केलेला आहे. कृष्णाबद्दल सोडून ते बाकी सर्व काही सांगत बसतात. तर ही फार मोठी फसवणूक समाजामध्ये चालू असते. किंवा प्रभुपाद आणखी म्हणतात की आपल्या भारतामध्ये पण अशी काही फार मोठमोठे राजकीय नेते होऊन गेलेले आहेत जे फार शैक्षणिक विद्येमध्ये फार पंडित होते. म्हणजे संस्कृत त्यांनी भाषा शिकलेली होती किंवा आणखीन काही बरंच त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं आणि
त्यामुळे त्यांनी काय केलं, भगवद्गीतेवर पण आपलं भाष्य लिहिलं स्वतः आणि प्रचारित केलं त्यांनी. परंतु त्या भाषांतरामध्ये किंवा त्यांच्या भगवद्गीतेच्या तात्पर्यामध्ये आपल्याला भगवंतांच्या बद्दल काही ज्ञान मिळणार नाही. बाकी सर्व बोलतील, परंतु कृष्णांबद्दल, साकार रूपाबद्दल, त्यांच्या लीलेबद्दल ते काही बोलणार नाही. म्हणजेच काय, मायनस कृष्णा. आणि काही काय असे राजनीतिज्ञ होऊन गेलेले आहेत आपल्या भारतामध्ये, ते म्हणायचे की मी दिवसातून 3-3 वेळा भगवद्गीता वाचतो असं म्हणायचे. परंतु भगवान श्रीकृष्णांना ते शरण जायचे नाहीत किंवा भगवंतांना साकार रूपामध्ये ते मानायचे नाही. मग हे सर्व समाजामध्ये चालू आहे. पण या श्लोकामध्ये स्पष्टपणे कृष्ण म्हणतायत की ते मे युक्त तमामता, की ते म्हणजे कोण, जे साकार रूपाची उपासना करतात, नित्ययुक्त उपासते, ते माझे सर्वात श्रेष्ठ सर्वोत्तम आहे, माझे भक्त आहेत, असं कृष्ण इथं म्हणतात. तर आता थोडं तात्पर्य आपण वाचू. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगत आहेत की असे जे आपण साकार रूपाची भक्ती करणारे लोक असतात ते काय काय करत असतात, त्याचं थोडं स्पष्टीकरण प्रभुपाद तात्पर्यामध्ये देत आहे. तात्पर्य, अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर म्हणून श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की जो माझ्या साकार रूपावर आपले मन केंद्रित करतो आणि श्रद्धा व भक्तिभावाने मला भजतो, तो योग्यांमधील परमसिद्ध पुरुष होय. अशा कृष्ण भावनावाहित व्यक्तीच्या कोणत्याही क्रिया भौतिक नसतात, कारण तो सर्व काही श्रीकृष्णांप्रत्यातच करीत असतो. शुद्ध भक्त निरंतर सेवेमध्ये संलग्न असतो. कधी तो जप करीत असतो, कधी कृष्ण कथेचे वाचन किंवा श्रवण करीत असतो, कधी तो प्रसाद तयार करतो अथवा श्रीकृष्णांसाठी काही खरेदी करण्यासाठी तो बाजारात जातो, कधी मंदिर मार्जन करतो अथवा भोजन पात्र स्वच्छ करतो. तो जे काही करतो ते सर्व भगवंताप्रत्यातच करतो व अशा रीतीने एक क्षणी वाया घालवित नाही. असे कर्म म्हणजेच समाधिष्ट कर्म होय. आता इथं भगवान श्रीकृष्णाची साकार रूपाची उपासना करणं म्हणजे काय, तर प्रभुपादांनी इथं दिलेलं आहे. कारण निराकार जे लोक असतात, निराकारवादी, ते काय करत असतात, ते बाकी हे काही करत नाहीत. इथं जे लिहिलेलं आहे ते भगवंताच्या नावाचा जप करणार नाहीत, भगवंताचे कथा वाचन करणार नाहीत, श्रवण करणार नाहीत, भगवंतांना प्रसाद बनवून भोग लावणार नाहीत किंवा त्यांची सेवा, मंदिर मार्जन असं काही करणार नाहीत. ते काय करतात, फक्त दिवसातील काही वेळ ध्यान करतात. आणि ध्यानामध्ये काय की मग मनामध्ये त्या निराकार तत्व म्हणजे आता मनामध्ये काय चिंतन करतात आपण पण समजू शकणार नाही, कारण असंच मनामध्ये त्या निराकार तत्वाचं ध्यान करतात. किंवा लई त्याच्या पुढे म्हणलं तर मग एखादी लाईट आहे, बल्ब आहे किंवा एखादं ज्योती आहे, त्याच्यावरती मन केंद्रित करण्याचा प्रयत्न करतात. तर त्याच्यामध्ये अशी कोणतीच ऍक्टिव्हिटी नसते. परंतु इथं प्रभुपाद सांगतात की साकार रूपाच्या उपासनेमध्ये काय काय बघा, सर्व काही आपल्याला काही वेगळं करण्याची आवश्यकता नाही. आपण जे काही करत आहोत ते भगवंतांना समर्पित करायचं आहे. मग आपण जप करत आहोत, कथा श्रवण करत आहोत, वाचन करत आहोत, आपण बाजारामध्ये जाऊन भगवंतासाठी भोग बनवण्यासाठी काही साहित्य आणतो, तर ते पण त्या उपासनेचंच अंग आहे. मंदिर मार्जन करतो, भगवंतांची पात्र जी असतात, भोजन पात्र, त्याला स्वच्छ करतो आणि अशा पद्धतीने आपण भगवंताच्या प्रत्यात कार्य करतो. आणि ते कार्य करता करता आपण भगवंताचं स्मरण करत आहे. म्हणजेच वास्तविक ही भक्तियोगाची समाधिष्ट स्थिती आहे असं प्रभुपाद म्हणतात. समाधिष्ट स्थिती म्हणजे असं नाही की जे ध्यान योगातले जे साधक असतात, जे ध्यान लावून बसलेले आहेत आणि किती तर वेळ झालेला आणि ते पूर्णतः काय केलेले आहेत, बाह्यकारी जगतापासून स्वतःला त्यांनी विलग केलेला आहे, त्यालाच फक्त ध्यान म्हणतात असं नाही. ध्यान म्हणजे काय की तुम्ही निरंतर भगवंता स्मरण करतात, याला ध्यान म्हणलेलं आहे किंवा समाधी म्हणलेलं आहे. मग तुम्ही एखाद्या भौतिक म्हणू शकत नाही, कोणतेही कार्य करत असताना जर तुम्ही भगवंताचं नित्य स्मरण करत असाल तरी त्याला समाधीच म्हणलेलं आहे शास्त्रानुसार. मग एखादी माताजी भगवंतांना कुकिंग करत आहे किचनमध्ये आणि कुकिंग करत असताना त्या माताजी भगवंताचं स्मरण करत कुकिंग करत असल्या तर ते कुकिंग करणं पण एक समाधीच आहे. तर अशा पद्धतीने प्रभुपाद इथं सांगतायत की साकार रूपाची उपासना कशा पद्धतीने केली जाऊ शकते. आणि हे सर्व कार्य तथाकथित जे निराकारवादी लोक कार्य करत असतात त्यांच्यापेक्षा सर्वोत्तम आहेत. मग एखादा भक्त मंदिरमधलं झाडू पोछा करत असेल तर तो झाडू पोछा करणारा भक्त दुसऱ्या एका निराकारवादी साधकापेक्षा फार श्रेष्ठ आहे. जरी तो निराकारवादी साधक फार मोठमोठ्या
वैदिक ग्रंथांचं वाचन करत असेल, फार मोठा विद्वान असेल संस्कृतचा, आणि तो वेदांत सूत्र आहे, 4 वेद आहेत, 108 उपनिषद, त्याच्यावर त्यांनी फार मोठं अभ्यास केला असेल, मोठं प्रवचन देत असेल, बरेच श्लोक त्याला पाठ असतील, तरी पण त्याच्यापेक्षा एखादा भक्त जेव्हा मंदिरमध्ये झाडू मारतो तर तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि कोण सांगताय? कृष्ण म्हणताय तिथं की तो सर्वात श्रेष्ठ आहे. ठीक आहे, आता पुढचा श्लोक पाहू. पुढचे 2 श्लोक आपण 2 श्लोक एकत्र आहेत, 3रा आणि 4. थोडं आपण मागच्या वेळेला सांगितलं होतं की हे जे 7 नंबरच्या श्लोकांपर्यंतची जी चर्चा आहे ही थोडी तत्वात्मक असल्यामुळे थोडं कंटाळून वाटेल, पण तू जरा ध्यानपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न केला तर खरोखर आपल्याला फार गोष्टी स्पष्ट होतील याच्यामधल्या, साकारवाद आणि निराकारवाद मधल्या. त्यामुळे थोडं 1-2 आठवडे आपली अशी चर्चा होत राहील, परंतु आपण थोडं कंटाळून वाटत असलं तरी ध्यानपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा, तर आपल्याला खरोखर याच्यातून भरपूर लाभ होईल. तर आता 3रा आणि 4था श्लोक आपण वाचू एकत्र. ये तु अक्षरम अनिर्देशम अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गम अचिंतं च कुटस्थं अचलं ध्रुवं संनियम्य इंद्रियग्रामं सर्वत्र समबुद्धया प्राप्नुवन्ति माम एव सर्वभूतहिते रतः. तर आता कृष्ण पुढे काय म्हणतात पहा. तर आता कृष्ण अर्जुनाला उत्तर द्यायला सुरू केलेले आहेत, आणि 2ऱ्या श्लोकावर त्यांनी उत्तर सुरू केलेलं आहे, आणि 3रा 4था आता पुढचा श्लोक पण कृष्णच बोलतायत. तर ते कृष्ण अर्जुनाला म्हणतात, भाषांतर, परंतु जे सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांचे ठाई समबुद्धी ठेवून अव्यक्त, इंद्रियातीत, सर्वव्यापी, अचिंत, अविकारी, स्थिर आणि अचल अशा परमसत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. तर आता ह्या श्लोकामध्ये कृष्ण अर्जुनाला सांगतायत की जे निराकारवादी असतात किंवा निर्विशेष तत्वाची जी उपासना करणारे असतात ते साकार रूपापेक्षा कनिष्ठ आहेत, साकार रूपाची उपासना करणाऱ्यांपेक्षा कनिष्ठ आहेत, परंतु भगवान पुन्हा शेवटी म्हणतायत की ते पण शेवटी माझीच प्राप्ती करतात, ते निराकारवादी पण. पण तू कशा पद्धतीने करतात ते तात्पर्यामध्ये प्रभुपाद जरा स्पष्ट करतात की शेवटी ते भगवंताचीच प्राप्ती करतात, पण कशा पद्धतीने करतात. तात्पर्य, जे प्रत्यक्षपणे भगवान श्रीकृष्णांची उपासना करीत नाहीत, परंतु इतर अप्रत्यक्ष पद्धतीने त्याच उद्दिष्टाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करतात, त्यांना सुद्धा शेवटी कृष्ण प्राप्ती होते. अनेक जन्मानंतर ज्ञानी मनुष्य वासुदेव हे सर्व काही आहेत हे जाणून माझा आश्रय घेतो. मग इथं भगवान श्रीकृष्णांचाच एक श्लोक आहे भगवद्गीतेमधलाच, त्या श्लोकाचं भाषांतर प्रभुपाद इथं देत आहेत की असे जे निराकारवादी मायावादी लोक असतात ते शेवटी भगवंताची प्राप्ती करतात, परंतु कशा पद्धतीने करतात तर त्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. मग साकारवादी पण भगवंताची प्राप्ती करतात, म्हणजे आपण जे वैष्णव भक्त आहोत ते पण भगवंताची प्राप्ती करतात, आणि निराकारवादी पण करतात, परंतु निराकारवादी कशा पद्धतीने करतात, बहुनाम जन्मनाम अंते, त्यांना भरपूर जन्म व्यतीत करावा लागतो. बहुनाम जन्मनाम ते ज्ञानवान माम प्रपद्यते, आणि बऱ्याच जन्म जेव्हा ते निराकार तत्वाची उपासना करत राहतात आणि बऱ्याच जन्मानंतर मग त्यांना एखाद्या जन्मामध्ये वास्तविक ज्ञानाची प्राप्ती होते. आणि ते ज्ञान म्हणजे काय, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. आणि त्यांना तेव्हा कळतं काय बऱ्याच जन्मानंतर की वासुदेव म्हणजे जे कृष्ण आहेत साकार रूपातले ते सर्व कारणाचे मूळ कारण आहेत. आणि असं समजून तो काय करू लागतो, मग बऱ्याच जन्मानंतर भगवंताच्या साकार रूपाची उपासना करू लागतो. आणि असा महात्मा मग फार दुर्लभ आहे असं त्या श्लोकामध्ये कृष्ण म्हणताय. आणि त्या दृष्टिकोनातून भगवंत इथं म्हणताय की ते निराकारवादी पण भगवंतांना प्राप्त करतात, परंतु ते भक्तांप्रमाणे किंवा साकारवादी प्रमाणे लगेच प्राप्त करत नाहीत, त्यांना बरेच जन्म पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि ह्या निराकार तत्वज्ञानाचं ज्ञान आहे त्याच्यातून बाहेर पडावं लागतं, आणि मग ते भगवंतांची प्राप्ती करू शकतात.
याचाच अर्थ त्यांचं कार्य आपल्या साकार भक्तीपेक्षा फार कष्टदायक आहे. आणि तेच पुढे प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगत आहेत. पुढे वाचू आपण. अनेक जन्मानंतर मनुष्याला जेव्हा पूर्ण ज्ञान प्राप्त होते तेव्हा तो भगवान श्रीकृष्णांना शरण जातो. या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे जर मनुष्याला भगवत प्राप्ती करायची असेल तर त्याने इंद्रिय संयमन करणे, प्रत्येकांची सेवा करणे आणि सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणात कार्य करणे अत्यावश्यक आहे. याचा गर्भितार्थ असा आहे की त्याने भगवान श्रीकृष्णांना शरण जाणे आवश्यक आहे, अन्यथा परिपूर्ण अनुभूती होऊ शकत नाही. भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी बऱ्याचदा खूप तपस्या करावी लागते. म्हणजेच प्रभुपाद सांगतायत की त्या निराकारवाद्यांना पण भगवंताची प्राप्ती होते, परंतु शेवटी त्यांना भगवंताच्या साकार रूपाची शरण घ्यावीच लागते. जोपर्यंत ते साकार रूपाची शरण घेत नाहीत तोपर्यंत त्यांना भगवंताची प्राप्ती होत नाही. ते साकार रूपाच्या शरणागतीच्या पर्यंत येण्यासाठी त्यांना कितीतरी जन्म व्यतीत करावा लागतो. पुढे म्हणलेलं आहे, अंतरात्मामधील परमात्माचा साक्षात्कार होण्यासाठी मनुष्याला पाहणे, ऐकणे, चव घेणे, कर्म करणे इत्यादी क्रियांचा पूर्णपणे विलय करावा लागतो. मग आता इथे प्रभुपाद सांगतायत की असे जे निराकारवादी मायावादी लोक असतात त्यांची साधना कशी असते ती इथं थोडक्यात सांगतायत. मग ते काय करत असतात की आपल्या हृदयामध्ये परमात्माचा साक्षात्कार करण्याचा प्रयत्न करतात. विशेष करून ध्यानयोगींचं इथं ज्ञान देत आहेत प्रभुपाद. तर ध्यानयोगी भगवंताच्या परमात्मा रूपाचा साक्षात्कार करण्यासाठी काय करत असतात की त्यांना म्हणलेलं इथं त्यांना आपलं पाहणं आहे, ऐकणं आहे, चव घेणं आहे किंवा कर्म करणं आहे, या सर्वांना थांबवावं लागतं. त्यांचा पूर्णपणे विलय करावा लागतो. विलय म्हणजे काय की त्या सर्व गोष्टींना थांबवावं लागतं. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये ध्यान योग नावाचा जो अध्याय आहे, 6वा अध्याय, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जे ध्यान योगाचे साधक असतात त्यांना काय करावं लागतं, त्यांना सर्वात पहिला एकांतामध्ये जावं लागतं. आणि एकांतामध्ये जाऊन तिथं त्यांनी सर्व आपली कार्य थांबून एक ताट बसून त्यांनी काय केलं पाहिजे की आपल्या नासाग्रे, आपल्या नाकाचं जे समोरचा भाग आहे त्याच्यावर दृष्टी केंद्रित करून भगवंताचं स्मरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे परमात्माच्या रूपात. आणि त्या कार्यामध्ये त्यांनी पाहणं म्हणजे त्यांनी दुसरं कोणतीही गोष्ट पाहिली नको पाहिजे, याचाच अर्थ त्यांनी पाहणं पण बंद केलं. ऐकणं म्हणजे त्यांनी दुसरी कोणती माझ्या गोष्ट कानावर पडू नये यासाठी त्यांनी एकांतामध्ये गेलं पाहिजे. आणि म्हणून तर जे ऋषीमुनी होते ते वनामध्ये किंवा हिमालयमध्ये त्यांनी जात होते. पहिला चव घेणं म्हणजे त्या साधनेमध्ये त्यांनी काही खाणं पिणं पण त्यांनी पूर्णतः बंद केलं पाहिजे. आणि कर्म करणं म्हणजे पूर्ण त्यांनी कर्म आपली थांबवली पाहिजे सर्व काही. मग कुठे त्याला पुढचा स्तर प्राप्त होतो. म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी हे जे 8 अंग आहेत ध्यान योगातले ते एक एक स्तर तो पुढे पार करत जाऊ शकतो. असं सर्व त्याला करावं लागतं. पण तो भक्ती मार्गात असा आहे का? भक्ती मार्गात तुम्ही सर्व काय करू शकता. भक्ती करताना तुम्ही भगवंताचं दर्शन करत आहात, इतर गोष्टी पाहत आहात, कीर्तन ऐकत आहात, कथा ऐकत आहात, भगवंताच्या प्रसादाचं चव घेत आहात. आपलं जे रोजचं कार्य आहे ते पण करत करत आपण भक्ती करू शकतो. तर भक्ती करणं किती सोपं आहे, पण तो ध्यानयोग करणं किती कठीण आहे पहा. का? कारण ध्यानयोगामध्ये हे सर्व त्यागावं लागतं. मग याच्याबद्दल चर्चा आणि पुढच्या श्लोकामध्ये करणार आहे. पण तिथं प्रभुपाद थोडक्यात सांगतायत की ध्यानयोगामध्ये ह्या सर्व गोष्टी थांबवाव्या लागतात. त्यानंतर त्याला परमात्मा हा सर्वव्यापी असल्याचे ज्ञान होते. परमात्म्याची अनुभूती झाल्यावर मनुष्य कोणत्याही जीवाचा द्वेष करीत नाही. त्याला मानव आणि पशु यांमध्ये भेद दिसत नाही, कारण तो ध्येयरूपी बाह्य आवरण पाहत नाही, तर केवळ आत्म्याचे स्वरूप पाहतो. पण तो सामान्य मनुष्यासाठी निर्विशेष रूपाच्या साक्षात्काराची ही पद्धत अतिशय कठीण आहे. मग ह्या निराकार ब्रह्मज्योतीची ध्यान धारणा करणारे हे जे ध्यानयोगी आहेत किंवा ज्ञानयोगी आहेत यांना पण परमात्म्याचा साक्षात्कार होईल. आपण शरीर नसून आत्मा याचा साक्षात्कार होईल. सर्व जीवांना तो समान दृष्टिकोनातून पाहू लागेल. परंतु ह्या गोष्टीला साध्य करण्यासाठी त्याला फार कठीण साधनेतून जावं लागतं. ते सहज सुलभ नाहीये. आणि म्हणून इथं प्रभुपाद सांगतायत की हे फार कठीण कार्य आहे, हे जे बाकीचे ज्ञानयोगाचं किंवा ध्यानयोगाचं कार्य आहे. परंतु भक्तियोगाचं कार्य फार त्या मानाने सुलभ आहे आणि जलद गतीने
हेच साक्षात्कार, की आपण शरीर नसून आत्मा आहे, सर्व जीव आत्म्या आहेत, ह्या साक्षात्कार, हाच साक्षात्कार आपल्याला भक्ती मार्गामध्ये सहज सुलभ पद्धतीने प्राप्त होऊ शकतो. परंतु ध्यान मार्ग किंवा ज्ञान मार्गासाठी आपल्याला आपलं घर किंवा कुटुंब त्यागून आपल्याला एकांतामध्ये जावं लागेल आणि कितीतर वर्षानुवर्ष अशा पद्धतीने साधना करावी लागेल एकांतामध्ये राहून. परंतु आज पहा, बरेच असे काही समुदाय आहेत ते काय सांगतात की तुम्ही घरीच राहा, तुमच्या कुटुंबासोबत राहा, दिवसातून एक अर्धा तास किंवा 1 तास फक्त ध्यान करा आणि तुम्हाला परमात्मा प्राप्त होतील किंवा त्यांचा साक्षात्कार होईल असं म्हणतात. तर ही फार मोठी फसवणूक आहे. पण शास्त्रामध्ये तसं काहीच शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे किंवा भगवद्गीतेमध्येच की नाही, तुम्हाला पूर्ण कुटुंबाचा त्याग करून तुम्हाला एकांतामध्ये जावं लागेल, ब्रह्मचार्याचं पालन करावं लागेल, तुम्हाला खाणं पिणं पूर्ण त्यागावं लागेल. भरपूर काही त्याच्यामध्ये यम नियम आहेत. ते यम नियम पालन करणं फार कठीण आहे या कलियुगामध्ये. आणि म्हणून तर हे ज्ञानयोग ध्यानयोग हे फार क्लेशदायक आहे. आणि त्याचंच वर्णन पुढच्या श्लोकामध्ये भगवंत करतायत की ह्या अव्यक्त किंवा निर्विशेष उपासना किती क्लेशदायक आहे याचं वर्णन 5व्या श्लोकामध्ये भगवंत करतायत. तर 5वा श्लोक आपण घेऊ आता. एक 5-10 मिनिट, आपण शनिवारचा दिवस आपला 1 तास घेत असतो, तर अजून एक 5-10 मिनिटं घेऊन थांबू आपण. तर 5वा श्लोक पहा, आपण पाहत म्हणा. तर 5वा श्लोक फार प्रसिद्ध श्लोक आहे. या श्लोकामध्ये तर भगवान श्रीकृष्णाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे निर्विशेष तत्वाची उपासना करतात त्यांचं कार्य किती कठीण आणि क्लेशदायक असतं. क्लेशदायक म्हणजे त्रासदायक असतं, हे स्वयं भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. आणि श्लोक पहा, श्लोक वाचताना तुम्हाला कळेल त्या श्लोकांच्या शब्दांच्या द्वारे. तर श्लोक आहे, क्लेशो अधिकतर तेषां अव्यक्त आसक्त चेतसाम अव्यक्ता हि गतिर दुःखम देहवद्भिर अवाप्तते. तर आता श्लोकाचा एक एक शब्दच आपण जर ध्यानपूर्वक पुन्हा पुन्हा पाहिला तर आपल्याला कळून जाईल याचा काय अर्थ दिलेला आहे. काय म्हणलेला आहे, क्लेशो अधिकतर तेषाम. कृष्ण म्हणतायत की त्या कार्यामध्ये फार क्लेश आहेत किंवा कष्ट आहेत. कोणत्या कार्यामध्ये? पुढे म्हणतायत अव्यक्त आसक्त चेतसाम, की जे लोक माझ्या अव्यक्त रूपावर आसक्त असतात किंवा माझ्या अव्यक्त रूपाची उपासना करतात ते कार्य कसं असतं, क्लेशो अधिकतर, त्याच्यामध्ये फार क्लेश असतो, फार त्रास असतो किंवा ते कार्य फार कठीण असतं कृष्ण म्हणतायत. आणि पुढे काय म्हणतायत, अव्यक्ता ही गतिर दुःखम. आणि ते जे कार्य आहे माझ्या अव्यक्त रूपावर ध्यान केंद्रित करण्याचं, ते काय आहे की फार दुःख प्रदान करणार आहे. देह वद्वीर अवाप्तते, म्हणजे देह धारण करणारे आपण जे मनुष्य आहोत या मनुष्यांसाठी ते फार कष्टदायक आहे, दुःख प्रदान करणार आहे. आणि पहा, हे कोण बोलतायत? कृष्ण स्वयं बोलतायत. आणि तरी पण हे जे मूर्ख लोक असतात, निराकारवादी मायावादी लोक, ते काय म्हणतात की निराकार ब्रह्मज्योतीवर जे ध्यान करण्याचं कार्य आहे ते सर्वात श्रेष्ठ आहे म्हणतात, आणि आम्ही बुद्धिमान लोक आहोत असं ते म्हणतात. आणि आपण जे साकार रूपाची उपासना करणारे आहेत आपल्याला ते काय म्हणतात, कमी बुद्धिमान लोक म्हणतात. परंतु ह्या श्लोकाच्या द्वारे, या 2-3 श्लोकाच्या द्वारे स्पष्ट होतं की वास्तविक ते मूर्ख आहेत किंवा कमी बुद्धिमानाचे आहेत. आणि जे भगवंतांच्या साकार रूपाला मानणारे आहेत ते वास्तविक बुद्धिमान आहेत. आणि भगवद्गीतेच्या एका श्लोकामध्ये स्पष्ट भगवंत म्हणतात, मूढो अयम नाभि जानाती. भगवंत स्पष्टपणे म्हणतात मूढो अयम. मूढ हा शब्द मूर्ख, मूढ या शब्दाचा अर्थ मूर्ख होतात. तर भगवान काय म्हणतात की असे जे मूर्ख लोक असतात ते मला जाणत नाहीत. मग स्पष्टपणे अशा निराकारवादी निर्विश्वादी लोकांना भगवान श्रीकृष्ण मूढा असा शब्द वापरतात. परंतु ते लोक काय करतात, भगवद्गीतेच्या ज्ञानाच्या द्वारेच दुसऱ्यांना ते ज्ञान देत आहेत निराकारवादी उपासनेचं, आणि स्वतःला श्रेष्ठ मानत आहेत. तर हे सर्व चालू असतं. परंतु ह्या श्लोकामध्ये भगवंत पूर्णतः स्पष्टपणे म्हणतायत. तर आपण आता भाषांतर पुन्हा एकदा वाचू आणि तात्पर्य पण वाचू. भाषांतर, ज्यांचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे ध्येयधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते, फार कठीण असतं किंवा त्रासदायक असतं. तात्पर्य, योगीजन परम सत्याच्या अचिंत अव्यक्त निर्विशेष रूपाच्या प्राप्तीचा मार्ग अनुसरतात
त्यांना ज्ञानयोगी म्हटले जाते. आणि जे योगी पूर्णपणे कृष्ण भावनावाहित होऊन भगवत भक्तीमध्ये संलग्न झालेले असतात त्यांना भक्तियोगी असे म्हटले जाते. आता ह्या ठिकाणी ज्ञानयोगी आणि भक्तियोगी यातील भेद निश्चितपणे स्पष्ट करण्यात आला आहे. ज्ञानयोगाचा मार्ग हा शेवटी जरी भगवंताकडेच नेणारा असला तरी तो अतिशय कष्टप्रद आहे. जर भक्तियोगाच्या मार्गात प्रत्यक्ष भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न व्हावे लागत असल्याने देहधारी जीवांसाठी हा मार्ग अत्यंत सहज सुलभ आणि स्वाभाविकच आहे. अनादी काळापासून जीव हा देहबद्ध झालेला आहे. केवळ सिद्धांत रूपाने आपण शरीर नाही हे जाणणे जीवाला कठीण आहे. यास्तव भक्तियोगी हा श्रीकृष्णांच्या आरच्या विग्रहाला आराध्य म्हणून स्वीकारतो. कारण मनामध्ये शारीरिक संकल्पना ही असतेच आणि या संकल्पनेचा अशा तऱ्हेने उपयोग करता येतो. अर्थात मंदिरातील भगवंतांच्या आरच्या विग्रहाची आराधना म्हणजे पुट्याची पूजन नव्हे. वैदिक प्रमाणानुसार पूजन हे सगुण अथवा निर्गुण असू शकते. मंदिरातील आरच्या विग्रहाचे पूजन हे देखील सगुण होय. कारण भगवंत भौतिक तत्वाद्वारे प्रकट झालेले असतात. परंतु पाषाण काष्ट किंवा रंगाद्वारे भगवंतांचे आरच्या विग्रह प्रकट झाले असले तरी ते आरच्या विग्रह प्राकृत नसतात. हे भगवंतांचे परिपूर्णत्व आहे. आता प्रभुपाद ह्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला सांगत आहेत की हे जे दोन योगी आहेत साकारवादी आणि निराकारवादी किंवा ज्ञानयोगी आणि भक्तियोगी, तर यांच्यामध्ये भक्तियोगांचा मार्ग असतो फार सुलभ असतो आणि ज्ञानयोगांचा मार्ग फार कठीण असतो. आणि प्रभुपाद सांगतायत की भक्तियोगाचा मार्ग आणखीन का सुलभ असतो, कारण भक्तियोगामध्ये आपण भगवंतांच्या आरच्या विग्रहांची उपासना करत असतो. का? कारण आपण शरीर स्तरावर असतो. आपण या शरीराला स्वतः मानत आहोत, अजून आत्मस्तरावर पोहोचलेलं नाहीये. आणि त्यामुळे भगवंतांच्या आरच्या विग्रहाची म्हणजे मूर्तींची पूजा करणं फार सुलभ असतं अशा स्थितीमध्ये. परंतु पुन्हा पुढे प्रभुपाद म्हणतात, जसं निराकारवादी निर्विश्वादी म्हणतात की असे जे विग्रह असतात ते म्हणजे काय काल्पनिक पूजा विधी आहे असं ते जे म्हणतात, तसं मात्र भक्तियोगांच्या साधकांचं नसतं. का? कारण भक्तियोगाचे जे साधक भगवंताच्या विग्रहांची किंवा मूर्तीची पूजा अर्चना करत असतात, ती मूर्ती म्हणजे साधारण एक पुतळा नसतो, तर ती मूर्ती म्हणजे काय असतात, ती भगवंतांचं एक स्वरूपच आहे. का? कारण भगवंत अशा वेगवेगळ्या काष्ट रूपामध्ये किंवा धातूच्या रूपामध्ये किंवा पाषाणाच्या रूपामध्ये किंवा रंगाच्या रूपामध्ये भगवंत स्वतःला प्रकट करतात भक्तांची सेवा स्वीकारण्यासाठी. आणि ते जे विग्रह असतात किंवा तो जो फोटो असतो तो फोटो म्हणजे निराकारवादी किंवा निर्विश्वादी जसं म्हणतात की काल्पनिक ते एक फक्त रूप आहे, अशा पद्धतीने भक्तांसाठी नसतं. भक्तांसाठी ते वास्तविक भगवंतांचंच एक रूप आहे आणि त्या रूपाची भक्त फार श्रद्धेने पूजा करत असल्यामुळे भक्त आपाप शारीरिक स्तरातून आत्मस्तरावर येतात. परंतु निराकारवादी निर्विशेषवाद्यांना अशा आत्मस्तरावर येण्यासाठी फार कष्ट घ्यावं लागतं. ते पण येतात, परंतु त्यांचा जो मार्ग आहे किंवा साधना आहे ती फार कष्टदायक आहे. आणि पुढच्या पॅरेग्राफमध्ये पहा की प्रभुपाद मग सांगतात की विग्रह सेवा किंवा मूर्तींची सेवा ही कशी प्रमाणित आहे त्याचं एक उदाहरण देऊन आपल्याला पटवून सांगतात. तर पुढचा पॅरेग्राफ वाचू आपण. या ठिकाणी एखादे स्थूल उदाहरण देता येईल. आपल्याला रस्त्यावर काही टपाल पेट्या दिसतात. आपण जर त्यात आपली पत्रे टाकली तर ती साहजिकच विना अडचण आपल्या इष्टस्थळी जाऊन पोचतात. परंतु टपाल खात्याने अधिकृत न केलेली कोणतीही पेटी अथवा नकली पेटी आपल्याला आढळली तर त्या पेटीद्वारे उपयुक्त कार्य होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे भगवंत ज्या विग्रह रूपामध्ये अधिकृतरित्या प्रकट होतात त्या विग्रहालाच आरच्या विग्रह असे म्हटले जाते. हे आरच्या विग्रह म्हणजे भगवंतांचा अवतारच असतो. परमेश्वर या आरच्या विग्रहाद्वारे सेवेचा स्वीकार करतात. भगवंत हे सर्व शक्तिमान आहेत, म्हणून आरच्या विग्रह रूपी अवताराद्वारे ते भक्तांची सेवा स्वीकारू शकतात, जेणेकरून बद्ध जीवाला सहजपणे सेवा करता यावी. किती सुंदर उदाहरण प्रभुपादांनी दिले पहा इथं. ते उदाहरण म्हणजे कशाचं आहे? टपाल पेटीचं उदाहरण. जसं आपण रस्त्यावर टपाल पेटी ठेवलेले असतात
परंतु ती टपालपेटी कोणी ठेवलेली असते? अधिकृत पोस्ट ऑफिसच्या लोकांच्या द्वारे ठेवलेली असते आणि त्यामुळे ती टपालपेटी अधिकृत असते. आणि त्या टपालपेटीमध्ये जर आपलं टपाल किंवा पत्र आपण टाकलं तर आपल्याला पूर्ण खात्री असते की ते टपाल किंवा पत्र योग्य वेळेला योग्य ठिकाणी पोहोचेल. का? कारण ते ऑथोराइज्ड ती पेटी होती. परंतु तशीच एखादी पेटी रंग देऊन एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने ठेवली, कुणी तर सामान्य व्यक्तीने, त्याच्यावर पत्रपेटीमध्ये पण लिहिलेलं आहे, परंतु ती पोस्ट ऑफिसच्या लोकांनी ठेवलेली नाहीये. आणि तशा पेटीमध्ये जर आपण नेऊन टपाल टाकलं तर ते टपाल योग्य ठिकाणी जाईल का? नाही जाणार. का? कारण ती दुसरी टपालपेटी ती ऑथोराइज नाहीये आणि पहिली टपालपेटी ऑथोराइज आहे. तशाच पद्धतीने म्हणलेलं आहे की जेव्हा आरशा विग्रह म्हणजे काय आहे की आरशा विग्रह म्हणजे साधारण एखादा दगडाची मूर्ती नाहीये किंवा एखादा पुतळा नाहीये. आरशा विग्रह म्हणजे काय की त्या आरशा विग्रहामध्ये आपण प्राणप्रतिष्ठा जेव्हा करतो तर त्या प्राणप्रतिष्ठेच्या विधी करणं म्हणजे काय की त्या विग्रहाला किंवा त्या मूर्तीला आपण ऑथोराइज केलं. मग त्या मूर्तीची किंवा विग्रहाची जी पण काय आपण सेवा करत आहोत, त्याला भोग लावत आहोत, शृंगार करत आहोत, तर ती सर्व सेवा भगवंत त्या मूर्तीच्या द्वारे स्वीकारतात. जसं त्या टपाल पेटीच्या द्वारे पोस्ट ऑफिसचे लोक काय करतात? इतर लोकांचे जे पत्र स्वीकारतात. आपल्याला पत्र टाकायचं असेल तर आपल्याला पोस्ट ऑफिसमध्येच गेलं पाहिजे असं नाही. त्या टपाल पेटीत टाकल्यानंतर ते पोस्ट ऑफिसवाले त्या पत्राला स्वीकारतात. तसंच या भौतिक जगामध्ये आपण बद्ध अवस्थेमध्ये आपल्याला भगवंताची जर सेवा करायची असेल किंवा भगवंतांना प्रत्यक्षात पाहायचं असेल तर आपण भगवंताच्या धामातच गेलं पाहिजे असं नाही. आणि जायची इच्छा असली तर आपण जाऊ पण शकणार नाही. आपली योग्यता पण नाही, पात्रता पण नाहीये. मग भगवंतांनी काय केलेलं आहे? आपल्यावर कृपा करण्यासाठी भगवान स्वयं ह्या विग्रहाच्या रूपात प्रकट होतात. म्हणून विग्रहाला पण भगवंताचा एक अवतारच मानलेला आहे. आणि मग भगवान काय करतात? त्या विग्रहाच्या रूपामध्ये आपली सेवा स्वीकारतात. मग आपण प्रत्यक्षात भगवंताच्या धामात जाऊन सेवा करू शकत नाही, पण आपल्या घरामध्ये एखाद्या मंदिरामध्ये आपण विधिवत प्राणप्रतिष्ठा करून एखादा विग्रह स्थापन केला तर ती विग्रह म्हणजे काय? त्या पोस्ट ऑफिसच्या टपालपेटीप्रमाणे, ऑथोराइज टपालपेटीप्रमाणे. आणि त्या विग्रहांची जी पण आपण सेवा करू तर ती सेवा भगवंत धामामध्ये राहून स्वीकारणार आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला अनाधिकृत जशी टपालपेटी असते तसं एखादा अनाधिकृत कोणीतरी विग्रह स्थापित केला, विग्रह म्हणजे एखादी मूर्ती किंवा काय पण स्थापित केली, तर त्याला आपण पूजा करून काही लाभ होणार नाही. अनाधिकृत म्हणजे काय की आपण पाहतो की असं आजकाल बरेच वेगवेगळ्या समुदायामध्ये काय केलं जातं की त्यांच्या समुदायामध्ये एखादं दगड आणला जातो आणि दगड ठेवला जातो, त्या दगडाला थोडं कुंकू किंवा हळद फासलं जातं आणि त्याला भगवंत म्हणून पूजलं जातं. मग त्यांचे स्थानिक किंवा ग्रामदेवता म्हणून असं काहीतरी केलं जातं. मग ग्रामदेवता, कुलदेवता हे वास्तविक आहेत देवी देवतांपैकी, परंतु बऱ्याच वेळेला असं पण वेगवेगळ्या रस्त्यांवर किंवा वेगवेगळ्या कुठल्या पण भागामध्ये कुणीतरी नवीन देव निर्माण केलेले असतात. त्याची काही प्राणप्रतिष्ठा नाही किंवा काय विधी नाही, काय नाही. कुणीतरी एक दगड ठेवला आणि त्याला थोडं हळद कुंकू लावलं आणि पूजा केली तर दुसरा एखादा व्यक्ती बघतो, त्याला वाटतं की आपण पण केलं पाहिजे, नाही तर आपल्याला काय तर कोप होईल, आपल्याला काय त्रास होईल, तो पण करू लागतो, त्याला आपण तिसरा करू लागतो, चौथा करू लागतो. असं करत करत 1-2 पिढ्यामध्ये तो दगड म्हणजे भगवंतच बनून जातो. मग त्या दगडाची पूजा करून काही लाभ होणार नाही, कारण तो दगड म्हणजे काय? अनाधिकृत टपाल पेटीप्रमाणे आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रभुपादांनी फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. तर तशा पद्धतीने समाजामध्ये कलियुगामध्ये बऱ्याच गोष्टी चालतात आणि म्हणून तर हे जे अंधश्रद्धा निर्मूलनवाले लोक असतात किंवा आपल्या वैदिक संस्कृतीवर आघात करणारी जे लोक असतात त्यांना फार संधी मिळते. का संधी मिळते? कारण आपल्या समुदायातले काही लोक असतात जे शास्त्रानुसार भगवंताची जी पूजाविधी करण्याची कार्य सांगितलेले ते न करता अनाधिकृतपणे असे काहीतरी वेगवेगळे दगड स्थापित करून त्याची पूजा अर्चना करत असतात. कुठल्याही चौकावर, कुठल्याही रस्त्याच्या बाजूला कुठेही करत असतात. मग लगेच हे अंधश्रद्धा निर्मूलनवाले किंवा जे लेफ्ट किंवा वामपंथी लोक असतात ते लगेच काय करतात? पहा, हे वैदिक संस्कृती लोक किती मूर्ख असतात, किती अंधश्रद्धा आहेत. काय करतात? कुठल्याही दगडाला पूजत आहेत, कुठल्याही दगडाला सेंदूर पाळतात आणि त्याच्यासमोर काय पण अर्पण करतात, बली देतात, काय पण करतात. आणि त्यामुळे ते काय करतात? आपल्या वैदिक संस्कृती पण निंदा करतात. मग याचा अर्थ असं नाही की ते दगड अनऑथोराइज आहेत म्हणून आपण मंदिरातले जे विधिवत प्राणप्रतिष्ठित केलेले जे मूर्ती आहेत त्या पण अनऑथोराइज आहेत असं आपण म्हणू शकत नाही. त्या मंदिरातले विधिवत प्राणप्रतिष्ठित केलेले जे विग्रह आहेत ते ऑथोराइज विग्रह आहेत. जसं
पंढरपूरचे जे विठ्ठल भगवंत आहेत तर ते ऑथोराइज टपालपेटीप्रमाणे आहे, किंवा आपण आरोड्यामध्ये आहेत किंवा आपण कुठेही आपल्या घरामध्ये पण, जसं आपल्या विट्यामध्ये पण आपण तारलेकर माता जे आहेत त्यांच्या घरामध्ये विग्रह आणलेले आहेत, किंवा अमित बाबरपू त्यांच्या घरामध्ये विग्रह आणलेले आहेत, तारलेकर पू आहेत त्यांच्या घरामध्ये विग्रह आणले आहेत, किंवा अवय मातांच्या घरी पण आपण विग्रह आणले होते आणि त्यांना आपण त्या पूजा विधी करून विधिवत प्राणप्रतिष्ठा करून मग घरामध्ये त्यांची पूजा सुरू केलेली. मग ते विग्रह म्हणजे आता फार नुसता ते धातू नाही आहेत, तर ते विग्रह म्हणजे भगवंतच आहेत आता, आणि ती सेवा स्वीकारत आहेत त्या विग्रहांच्याद्वारे. परंतु त्या तशाच धातूने आपण एखाद्या मूर्तीला बनवलं आणि त्या मूर्तीला काय आपण प्राणप्रतिष्ठा केली नाही, विधिवत पूजा केली नाही आणि असंच जाऊन आपण काय तर करू लागलो तर मात्र ते विग्रह होऊ शकत नाहीत. समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर ते इथं प्रभुपाद सांगत आहेत की जे साकारवादी लोक असतात त्यांना जे निराकारवादी लोक म्हणतात की साकारवादी लोक काय करत आहेत, आपले भक्त लोक काय करत आहेत की कुठल्या तर अशा मूर्तीला घेऊन त्याची पूजा अर्चना करत आहेत, त्याला भोग लावत आहेत, त्याला शृंगार करत आहेत. तर हे काय भावनिकता आहे, ही अंधश्रद्धा आहे. त्याने काय होणार आहे असे निराकारवादी मायावादी लोक पण म्हणतात. मग त्यांच्या स्पष्टीकरणासाठी प्रभुपाद इथं देत आहेत की नाही, आम्ही ज्या विग्रहांची सेवा करतो ते विग्रह म्हणजे स्वयं भगवंत आहेत. का? कारण त्यांना विधिवत प्राण प्रतिष्ठित केलेला आहे आणि भगवंत त्या पाषाणामध्ये, त्या काष्टामध्ये, त्या धातूमध्ये, त्या फोटोमध्ये प्रकट झालेले आहेत आणि सेवा स्वीकारत आहेत. परंतु त्या मायावादी लोकांना ते अनुभव येणारच नाही. का? कारण त्यांच्यामध्ये ती श्रद्धाच नाहीये, तो विश्वासच नाहीये किंवा ते समर्पणच नाहीये. आणि भक्तांमध्ये तो विश्वास असतो, श्रद्धा असते आणि ते सेवा करतात आणि सेवा केल्यानंतर मग त्यांना अनुभव येतो. कारण सेवा केल्याशिवाय तो अनुभव येणारच नाही. आणि मायावादी निराकारवादी सेवा करायलाच तयार नसतात, मग त्यांना अनुभव कसा येणार? आणि त्यामुळे ते कल्पना म्हणत असतात आपल्या विग्रहांच्या सेवेला. तर हे सर्व फरक आहेत. तर ठीक आहे, आपण काय करूया, आता वेळ झालाय आपला, तरी 10-15 मिनिट आपण लेटच घेतलं होतं, तरी पण थांबू, जरा जादा वेळ घ्यायला नको, कारण आज जरा व्यवस्थित आपलं चॅनल सुरू झालं नाही आणि दुसऱ्या नावावरून आपलं लेक्चर सुरू आहे, त्यामुळे बऱ्याच भक्तांना ते पाहता पण आलं नाही आज. तर पुढच्या वेळेला आपण याची पुढची चर्चा करू. तर थोडं आपल्याला कंटाळून वाटेल, मी पुन्हा पुन्हा सांगत आहे, किंवा कन्फ्युजन होईल, थोडं गोंधळाली स्थिती वाटेल, पण थोडं तरी पण आपण ऐकल्यानंतर थोडा अंदाज येईल आपल्याला, साकारवाद म्हणजे काय, निराकारवाद म्हणजे काय, आणि थोडं आपल्याला कळालं तरी भरपूर आहे त्याच्यामध्ये. कारण हे जो विषय आहे हा विषय 1-2दा श्रवण केल्यानंतर पूर्णतः समजून येण्याजोगा नाहीये. याला कितीतरी वेळा आपल्याला पुन्हा श्रवण करावं लागेल, पुन्हा याचं वाचन करावं लागेल, आणि मग हळूहळू आपल्याला हा विषय पूर्णतः स्पष्ट होणार आहे. आणि त्यामुळे आपण हे थोडं विस्तारितपणे आज म्हणजे ह्या 2-3 आठवड्यामध्ये चर्चा करत आहोत. तर ठीक आहे, आता आपण ह्या 5व्या श्लोकामध्ये आलेलो आहे, 2 पॅरेग्राफ वाचलेले, त्याच्यावर थोडी चर्चा केली, आणि पुढचे पॅरेग्राफ आता पुढच्या शनिवारी चर्चा करू. आणि पुढच्या आणि 2 श्लोक आहेत याच विषयावर, ते पण श्लोक आपण पुढच्या आठवड्यात घेऊ. तर ठीक आहे, आता काही भक्तांना ज्यांना लेक्चर श्रवण करता आले नाहीत, मग समजा तुम्हाला कोणी फोन करून विचारलं की लेक्चर झालं का नाही, किंवा आपल्या चॅनलवर ते लेक्चर आलेलं नाहीये, तर आपण सांगा की थोड्या वेळानंतर आम्ही ते जरा आपलं चॅनलचं जे काही प्रॉब्लेम आला आहे तो जरा दुरुस्त करून हे जे लेक्चर आहे, आता लेक्चर पुन्हा आपल्या चॅनलवर आपण अपलोड करू. मग पुन्हा नंतर ते भक्त ज्यांनी पाहिलं नाही ते पाहू शकतात. मग कोणी विचारलं तर तुम्ही त्यांना सांगू शकता, आज काही वेळानंतर किंवा उद्या रविवार आहे, उद्या रविवारच्या दिवसामध्ये पण ज्यांनी कोणी पाहिलं नाही त्यांना आपण सांगू शकता पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी. आणि आपल्याला पण थोडं हे झालं असेल, पुन्हा ऐकायचं असेल, तर पुन्हा आपल्या चॅनलला आपण अपलोड केल्यानंतर आपण पण ऐकू शकता. तर ठीक आहे, आपण इथं थांबूया. श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, निताय गौर प्रेमानंदे, हरि हरि बोल. नमस्ते नर सिंहाय, नमस्ते नर सिंहाय, प्रल्हाद लाद दाहिने, प्रल्हाद लाद दाहिने, हिरण्यकशिपुर्वक्षः, हिरण्यकशिपुर्वक्षः,
कंकणकालये कंकणकालये तो न सिंगापर तो न सिंगाय तो न सिंगापर तो न सिंगा यतो यतो यामि ततो न सिंगा यतो यतो यामि ततो न सिंगा न सिंगारुद न सिंगारुद न सिंगानर सिंगमदीं शरणं प्रपदे नर सिंगमदीं शरणं प्रपदे तव करकमलवरे अद्भुत सिंगा दलिता हिरण्यकशिपु तनुभृङ्गा केशवदूता नरहरिरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे तव करकमलवरे अद्भुत सिंगा दलिता हिरण्यकशिपु तनुभृङ्गा केशवदूता नरहरिरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय केशवदूता नरहरिरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय विघ्न विनाशक नृसिंहदेव विघ्न विनाशक नृसिंहदेव जय प्रहलाद महाराज प्रहलाद महाराज प्रहलाद महाराज जय प्रहलाद महाराज प्रभुपाद 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 नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। भक्ति विघ्न विनाशक भक्त वत्सल श्री नरसिंह भगवान की जय। भक्त राशि प्रहलाद महाराज की जय। शील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे। हरि हरि बोल। हरे कृष्ण।